नमस्कार. श्री स्वामी समर्थ. ग्रह साक्षात परब्रह्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण चातुर्मास या चातुर्मासाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. आपल्याला सर्वांना माहितीच आहे की आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंतच्या कालावधीला चातुर्मास असे म्हटले जाते. आषाढी एकादशी पासून देव क्षीरसागरात निद्रा करतात, म्हणजेच झोप घेतात. म्हणून या एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं व प्रबोधिनी एकादशीला देव जागे होतात. या काळात असुर प्रबल होतात. म्हणूनच धर्मशास्त्रात या काळात अनेक धार्मिक व्रतांचे महत्व सांगण्यात आलेले आहे. भारतासारख्या खंडप्राय देशात याच काळात पर्जन्यवृष्टी होते आणि सर्वदूर पाऊस पडत असल्याने रोगराई वाढीस लागलेली असते. या रोगराई रूपी असुरावर मात करण्यासाठीच या चातुर्मासात अनेक पथ्ये जणू व्रतारूपी सांगितलेले आहेत. निसर्गात पर्जन्य वाढीस लागलेले असल्याने मानवाच्या शरीराची पचनशक्ती कमी झालेली असते. म्हणूनच उपोषण, एकभुक्त, एकनक्त, एकान्न असे अनेक उपवासाचे प्रकार चातुर्मासात करताना आपण पाहतो. थोडक्यात चातुर्मासात जे असुर प्रबल झालेले धर्मशास्त्रात म्हटले जाते त्याचा अर्थ या ठिकाणी अनारोग्य असा घ्यावयास हरकत नाही. आपल्या धर्मशास्त्रात सर्वच गोष्टी आरोग्य व हित यासाठीच सांगितलेल्या आहेत. या चातुर्मासात सण, व्रते, समारंभ यांचा जणू बहरच आलेला असतो. आषाढी एकादशी पासून चातुर्मासाला आरंभ होतो. यानंतर गुरुपौर्णिमा, ज्याला आपण व्यास पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखतो, दीपपूजन, दिव्याची अमावस्या, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, याला आपण रक्षाबंधन सुद्धा म्हणत असतो, श्रावणी, या दिवशी जे यज्ञोपवीत धारण करणारे असतात ते यज्ञोपवीत बदलवत असतात. नूतन यज्ञोपवीत धारण करण्याच्या दिवसाला श्रावणी असं म्हणतात. विधीला श्रावणी असं म्हटलं जातं. मंगळागौरी पूजन, प्रथम विवाहित ज्या सौभाग्यवती स्त्रिया असतात ते आपल्या पतीच्या आयुष्याकरिता मंगळागौरीचं पूजन करत असतात. श्रीकृष्ण जयंती, याला आपण जन्माष्टमी सुद्धा म्हणतो, गोपाळकाला, आणि त्यानंतर पिठोरी अमावस्या म्हणजे पोळा. पोळ्यानंतर हरतालिका, गणेश स्थापना, ऋषीपंचमी, ज्येष्ठागौरी पूजन, अनंत चतुर्दशी. यानंतर पितृपक्षाला आरंभ होत असतो. पितृपक्ष झाल्यानंतर नवरात्र आरंभ, घटस्थापना, ललिता पंचमी, विजयादशमी, यालाच आपण दसरा सुद्धा म्हणत असतो, कोजागिरी पौर्णिमा, कार्तिक स्नान आरंभ. या काळामध्ये कार्तिक मासाचा आरंभ होत असल्याने कार्तिक स्नान त्या ठिकाणी सुरू होत असतं. या कार्तिकामध्ये गुरुद्वादशी, वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, दीपावली, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, याला आपण पाडवा सुद्धा म्हणतो, भाऊबीज, यमद्वितीया या दिवसाला म्हटलं जातं. त्याच प्रकारे प्रबोधिनी एकादशी. अशा प्रकारे भरपूर अशा सणांची गर्दी या चातुर्मासात झालेली आपल्याला दिसून येते. आणि प्रबोधिनी एकादशी या दिवशी श्री विष्णू भगवान निद्रेतून जागे होतात. या दिवशी चातुर्मासाची समाप्ती होत असते. चातुर्मास म्हटलं की 4 महिने. या 4 महिन्यात शक्यतो प्रत्येकाने दररोज पहाटे उठून स्नान करावे. आपल्या घराजवळ एखाद्या देवळात चातुर्मासामध्ये जर काकडा आरतीचं आयोजन होत असेल तर त्या ठिकाणी नक्कीच आपण हजेरी लावा, नक्कीच जा, जेणेकरून पहाटेच्या वेळी मोकळ्या हवेमध्ये पायी चालण्याचा आपल्या आरोग्याला फायदा होईल. त्याचबरोबर देवाचे दर्शन होऊन सुंदर अशा काकडा आरतीच्या भजनांनी आपलं मन प्रसन्न होईल, मनाला शांती मिळेल. चातुर्मासात देवपूजा, चांगल्या धार्मिक ग्रंथांचे वाचन, पारायण, कथा, कीर्तने, पुराण श्रवण, नामस्मरण, सत्संगती, दान, काही योग्य ती व्रते किंवा नियम या काळात करणे पुण्यप्रद मानले जाते. चातुर्मासात गोसेवा,
प्राण्यांवर प्रेम इत्यादी गोष्टी सुद्धा निष्ठापूर्वक केल्या जातात. या दिवसात दररोज एखाद्या धार्मिक ग्रंथाचे वाचन किंवा देवाची आराधना, उपासना, सेवा यावर भर दिला जातो. आपल्याला सर्वांना माहितीच आहे की पूर्वी खेडेगावांमध्ये, ग्रामीण भागामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये एक पुराणिक असायचे आणि ते त्या पुराणांचं वाचन त्या ठिकाणी 4 महिने चालायचं. त्यामध्ये रामविजय असेल, भक्तिविजय असेल, एकनाथी भागवत असेल, अशा अनेक ग्रंथांचं वाचन त्या ठिकाणी केलं जायचं आणि 4ही महिने हा उपक्रम त्या ठिकाणी केला जायचा. या काळात खाण्यापिण्यावर आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे. झोपेवर सुद्धा आपलं नियंत्रण असणं आवश्यक आहे. मुखातून नेहमी भगवंताचं नामस्मरण येईल याची काळजी आपण केली पाहिजे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षडरिपूंवर या चातुर्मासामध्ये आपण नियंत्रण ठेवून व्रतस्थपणे वागणं आवश्यक असते. चातुर्मासात मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आरोग्याच्या दृष्टीने काही गोष्टींचा त्याग करणं अत्यंत आवश्यक असतं. त्यामध्ये मांस, कांदे, वांगे, मसूर, लोणचं, चिंच, लिंबू, घेवडा, पावटे, चवळी, मुळा, पपई, डाळिंब किंवा इतर जी व्यसनं आहेत, दारूसारखी व्यसनं असतील तर ही कटाक्षाने आपण टाळायला पाहिजेत. याचा त्याग आपण केला पाहिजे, ही वर्ज्य केली पाहिजे. त्याच प्रकारे या काळात तिखट, मीठ, वातूळ पदार्थ, मसाल्याचे पदार्थ यांचं सुद्धा आहारातील प्रमाण आपण कमीत कमी ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. खाण्याबद्दल किंवा व्रतांबद्दल मी सांगितलंच, परंतु यामध्ये या चातुर्मासामध्ये आपण शक्यतो कोणाशी भांडणं टाळली पाहिजेत. रागाने, द्वेषाने कोणाशी बोलणं आपण टाळलं पाहिजे. असत्य भाषण, त्याच प्रकारे कोणाला वाईट वाटेल अशा प्रकारचं बोलणं आपण वर्ज्य करणं अत्यंत आवश्यक आहे. या काळात जे उपवास केले जातात यामध्ये धरणे पाळणेचे व्रत केलं जातं. धरणे पाळणे म्हणजे 1 दिवस जेवण, 1 दिवस उपवास करणे किंवा एकदाच जेवण करणे यालाच एक भुक्त असं म्हटलं जातं. 4 महिने एकच धान्य खाणे याला एकान्न असे म्हटले जाते. या काळात केलेली व्रते आणि दिलेली दाने याची वाच्यता शक्यतो आपण करणं टाळावं. देवाचा प्रसाद दुसऱ्याला दिल्याशिवाय स्वतः खाऊ नये. या चातुर्मासामध्ये आपण शरीराची प्रकृती जर ठीक नसेल किंवा गर्भवती महिला असतील, अशक्त असतील, आजारी असतील तर यांनी शक्यतो उपवासावरती भर न देता काया, वाचा, मन शुद्ध राहण्यासाठी आपल्या इष्टदेवतेचं, सद्गुरूंचं, स्वामींचं जास्तीत जास्त नामस्मरण करणं अत्यंत आवश्यक आहे. धार्मिक ग्रंथांचं वाचन करून श्रवण भक्ती करणं आवश्यक असते. या दिवसात उपवासाला दूध, दुधाचे पदार्थ, राजगिरा, रताळी, शिंगाडे, गूळ, शेंगदाणे, भगर, वरईचे तांदूळ इत्यादी गोष्टी चालू शकतात. आणि म्हणून या चातुर्मासामध्ये आपण सर्वांनी एक संकल्प करूया, जास्तीत जास्त भगवंताचं नामस्मरण करूया आणि हा चातुर्मास आपल्या सर्वांना फलद्रूप होईल अशी मी अपेक्षा करतो. तर मग अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ग्रह साक्षात परब्रह्म या YouTube चॅनलला आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि आपल्या काही समस्या असतील, प्रश्न असतील तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आम्ही या प्रश्नांचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. या वर्षी चातुर्मास आरंभ दिनांक 22 जून 2025 या दिवशी होणार असून चातुर्मास समाप्ती दिनांक 2 नोव्हेंबर 2025 या दिवशी होणार आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.